अनुसंधान असेल त्यालाच ते आकलन होईल. तर अजून एक सापडली, तर काय सापडलं, हा ग्रंथ कोणाला कळेल, जो नेहमी अनुसंधानामध्ये आहे. अनुसंधान कशाला म्हणतात, तर आपल्या नाकामधून जो जाणारा येणारा श्वास आहे तो एक, आणि एक लक्ष आपण म्हणतो. तर अनुसंधान ते एक म्हणतं आपला श्वास, नित्य श्वास आपलं नामस्मरण करतो. केव्हापासून घेतोय आपण, नित्य श्वास आपला सतत अनुग्रह नामस्मरण करतोय. आणि तो केव्हापासून करतोय, आपण नाम घेतलं तेव्हापासूनच ना. असं पाहिजे. तर आपल्या आईच्या पोटात होतो तेव्हापासून तो श्वास चालू आहे. तो कळत नव्हता आपल्याला, फक्त काय आलं होतं, त्याच्यावर अज्ञानाची कोजळी आली होती आहे ना. मी अविवेकाची काजळी. मी अविवेकाची काजळी म्हणजे काय, मी देह आहे ही फेडून विवेक दीप उजळी. काय त्यांनी आपला टाकायला लावले, पहिलं देहबुद्धी टाकायला लागले. मग मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया दिवाळी पाहे निरंतर. सतत आनंद कधी भेटेल, मी देह नाही असं वाटेल त्यावेळेला. तो श्वास नित्य आपला त्या नामाचा जप करतोय. त्या अनुसंधानावर आपण असलो सतत, तर मग आपल्याला कोणते, किंवा दुसरा प्रकार अनुसंधानाचं सांगतात. पूर्वी जसं नदीवरून पाणी आणायचं, तरी एका दोन हांडीवर तिसरी कळशी, आणि बगलेत सुद्धा एक कळशी, आणि जाता जाता वळणार असा हात लावलेला असताना एकीकडं कळशी. आणि परवा मी गेलते ना तिकडं ओतूरला माहेरी, काय जत्रा भरली होती. हात दिलं सोडून, हांडे पडले का नाही पडापड खाली, नाही पडणार, कारण ते अनुसंधान आहे. ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा मोबाईलवर बी बोलतो, मागच्या माणसाशी बोलतो, आणि जर कोणी आडवं आलं तर लगेच ब्रेक मारतो. त्याचं नाव आहे अनुसंधान, आहे की नाही. त्या अनुसंधानावर त्याला हे भागवत कळलं. त्या म्हणतात भागवत हा जो ग्रंथ आहे तो भगवंताच्या हृदयातील बोलच आहे, व ज्याच्या चित्तात भगवंताचे नित्य अनुसंधान असेल त्यालाच ते आकलन होईल. चित्त चैतन्य आपलं, मनच ब्रह्म आहे, ठीक आहे. अहंकार सुद्धा आपला ब्रह्म आहे, पण कोणता अहंकार ब्रह्म आहे, अहंकार धरी चतुष्ट आत्मा सांगितलेले. चतुष्ट आत्मा कशाला, अंतकरणाला. त्याचे 4 भाग केलेले, आणि त्याच्यातला एक भाग दिला ना, कशात सांगितलेलं आहे, तर श्रीमद, आता काय वाचत होतो आपण मुंबईला सध्या, नाही आता तो ग्रंथ पद्मपुराण, त्याच्यामध्ये पार्वतीने विचारलं मला ते सांगा ना, मला सांगा, त्याच्यात हे सगळं सांगत बसलेलं. तर त्याच्यातला एकाला जरी, चौघांमधल्या एकाला जरी कळालं मी ब्रह्म, चित्ताला जरी कळालं, मनाला जरी कळालं, तरी ते उठाव करतं. आणि मग त्या भागवतातील ज्ञान हे अनुसंधान असेल त्यालाच आकलन होईल, आणि ते हृदयातीलच बोल आहे. हे भागवतातील ज्ञान खरे या कल्पापूर्वीचे आहे. कधीचे, पुराणे, म्हणून त्याला अनादी म्हणलेले आहे. ज्याचा अंत सुद्धा नाही आणि ज्याचा आदी नाही त्याचं नाव अनादी. आणि आपण कधीचे, बघा अरे हे जर असं म्हणलं बाहेर कोणला, ते चक्रम झालेच मोठले महाराज सुद्धा म्हणतील हे बी अनादी. अरे फक्त धर्म अनादी आहे आपला, आपली संस्कृती अनादी नाही, आम्ही सुद्धा अनादी आहोत, ठीक आहे नाही. कल्पाच्या पूर्वीचे आहे. भगवंताने या भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे 4 श्लोकातच ब्रह्मदेवाला सांगितले. चतुर्श्लोकी 4 भागवते, ते मेन मास्टर आहे त्याच्यात, याच्यात पण आहेत. आणि त्याच्यात त्यांना सांगायचं काय, तू आत्मा आहे बस, याच्या पलीकडं दुसरं काय सांगायचं नाही. त्याच्यामध्ये सांगितलं त्या चतुर्श्लोकी भागवताचा यांनी आता उल्लेख करून इथं पुढे सांगणार. त्या श्लोकातील स्पष्ट भाव मोठा आश्चर्यकारक आहे, कारण एकदा सांगता क्षणीच ब्रह्मदेवाला त्याची अनुभूती आली. पण इथे किती काय सांगितलं, चतुर्श्लोकी भागवत सांगितलं म्हणजे ग्रंथ नाही सांगितला. आता त्याच्यात सांगितलेले, याच्यात सांगितलं द्या. आणि महालक्ष्मीने सुद्धा पाय चेपताना विचारले विष्णूला, तुम्ही खुशाल झोपून राहिले, एवढा मोठा उद्योगधंदा तुमचा, मी झोपलो नाही बाई, मी अनुसंधानावर आहे. भगवान शिवाचा असा अनुसंधान आहे, आणि भगवान विष्णूंचा असं आहे, नाभिस्थानापासून जी वृत्ती उठते. हां, आणि मग तुम्ही दोघं जण, ती म्हणली महालक्ष्मी म्हणली, तुम्ही नामस्मरण करता. हा, माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे, भगवान शिवापेक्षा मोठा आहे, आमच्या तिघांपेक्षा एक मोठा आहे त्याचं. अरे बापरे, मी तर तुम्हालाच मोठं समजत होते, तुमच्यापेक्षा आहे. बापरे, तुम्हीच एवढे मास्टर आहे, तर त्याच्यापेक्षा एक तो मास्टर कोण आहे तो मला सांगा. आणि त्याचा पाठीमागा आपला प्रवास चालू आहे. बाबांनी आपल्याला तिकडे पाठवलेले, नकळत पाठवलेले. ते ऐकता क्षणीच ब्रह्मदेव काय झाला, ब्रह्मदेवाला 4 श्लोकात सांगितले. त्या श्लोकातील स्पष्ट भाव मोठा आश्चर्यकारक आहे. आणि मग त्याच्या सांगितलं श्रीमद भगवद्गीता सांगितली.
महालक्ष्मीला सांगतात, मी तुला श्रीमद भगवद्गीता सांगतो बरं का, त्याच्या खालचं. असं नादी लावतेत ते लोक बघावर. ग्रंथकार देवसुद्धा नादी लावतो, कारण कोणाचोरी चपेटीच्या हातात नाही द्यायचं चांगली वस्तू. सुनबाई पसंत पहिली पोरगी आईनी बापाने, मग म्हणले मुलाला जा मुलगी बघून, तरी पण चाव्या तिच्या हातात लगेच देत नाही. आणि त्यांना सांगितलं, तिला सांगितलं श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य, कोणला? महालक्ष्मीला. आणि हिला काय सांगितलं भगवान पार्वतीला शिवाने, तर विष्णू सहस्रनाम. आणि त्याच्यामध्ये ते सांगतात तर काय सांगितलं श्रीमद भगवद्गीता म्हणजे, तर आपल्याला जो सांगितलेला जो महावाक्याचा उपदेश, आपल्याला सांगितलेले जे दुसरं नाम आहे ते सांगितलं पार्वतीला, आणि तिला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. माहिती आहे तुम्हाला कशात उल्लेख आला त्याचा? तुम्हाला माहिती? आपल्या डायरीमध्ये लिहिलेले, किंवा तुम्हाला डायरी दिल्यानंतर परत मी लिहिलं असं की पार्वतीने शिवाला जो सोहम मंत्र सांगितला, जो मी ब्रह्मरूप आहे हा मंत्र सांगितला, याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आता लोकांच्या डोक्यात काय श्रीमद भगवद्गीता? फक्त 8 अध्याय सांगत बसल्याने तेवढा वेळ बी नव्हता. हो, आणि तेवढं वेळ सांगताना कोणालाच नाही कळून दिलं. योगास्त्र टाकले होते त्यांच्यावर, सगळे घोड्यावर बसलेला, घोड्यावर तलवार धरलेला, असतात सगळे स्टॅच्यू करून टाकले होते सगळ्यांना. आणि तेवढ्या टायमात अर्जुनाला फक्त सांगितलं. एवढे 4 भाऊ होते, त्यांना पण नाही सांगितलं. त्यांनी तर आईवडिलांना नाही सांगितलं, पण या चौघांना नाही सांगितलं. बघा, मग आता त्यांच्या मनाने आपण किती भाग्यवान आहे, त्या आईवडिलांना नाही सांगितलं, कोणाला नाही. आणि तो खास जवळचा मित्र त्यांचा उद्धव, लहानपणापासून या दोकळाचा, त्याला बी उद्धवाला आदले कृष्णनी जर आम्हाला जाता जाता. तर ते म्हणतात त्याचा स्पष्ट भाव मोठा आश्चर्यकारक आहे. एकदा सांगता क्षणीच ब्रह्मदेवाला त्याची अनुभूती आली. आपल्याला पण एकदा सांगितलं तेव्हा अनुभूती आली ना, म्हणून आपण ही पळापळी करतो. एरवी पळलो नसतो आपण. आपल्याला काय सांगितलं? लागलीसी गोडी ते जीवेन सोडियाईस झाली. त्याची सुरुवात काय? लाचावले मन लागलीसी गोडी, त्या गोष्टीची गोडी लागल्या पाहिजे. बरं, घरच्यांनी विचारलं काय गोडी, सांगता येत नाही. पण आपल्या चेहऱ्यावरून कळते त्यांना, आहे ना. लाचावले मन लागलीसी गोडी ते जीवेन सोडी, त्याची अनुभूती आली. गुरुकृपा तरी किती प्रभावी असते पहा, तिने ब्रह्मदेवाचे मन निसंदेह केले. एवढं मोठ्या माणसाचं निसंदेह केलं, त्याच्या डोक्यात केवढा गोविंदा असेल, किती मोठा असेल माणूस. तर जेवढं मोठं माणूस त्यावर त्याच्या डोक्यात गोविंदे जास्त असतात. तुम्ही बरे म्हणून तुम्हाला ब्रह्मज्ञान लवकर कळालं. तुम्हाला म्हणजे ना चुलन म्हणून तुम्हाला बाकीचं काय माहीत नाही ना, त्यामुळे हे बरे. बाकीच्यांना जे माहिती आहे त्यांच्या डोक्यात उतरत नाही. म्हणून महिला मंडळ कुठेही जा कीर्तनाला ते जास्त निसंदेह केले. आपण निसंदेह झालो पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी, किंवा तुका म्हणे सोडल्या गाठी, दिली मिठी पायाशी. आता बघा, इथं गाठी सुटायच्या ऐवजी गाठी बसत चाललेत काही लोकांच्या परमार्थ करून सुद्धा. बरं, एक गाठ सुटणी, बरं ही गाठ अशी ना ते करगुट्याच्या धाग्यासारखी लवकर सुटत नाही. त्याच्यात जो एक्सपर्ट आहे ना तोच ते सोडवतो, नाही तर सुटत नाही. सोडायला गेलेला अजून काय करतोय, गुंताडा करून ठेवतोय की नाही. तोच या 4 श्लोकात उपदेश प्रथम त्याने नारदाला दिला व गुरु परंपरेने तो चालत आला. नारदाला दिला बघा, कोणी? ब्रह्मदेवानी. त्या उपदेशाने नारदाचे अंतकरण त्यातील अर्थाने भरून गेले व परमानंदाने तृप्त होऊन तो नाचू लागला. काय झालं? ब्रह्मदेव निशंक झाला. त्या ब्रह्मदेवाने कोणाला दिलं? नारदाला दिलं. नारद काय झाला? निशंक झाला आणि परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला. परमानंदाने तृप्त होणे म्हणजे दुधाला उतू जाण्याची जी क्रिया आहे तसं ओव्हरफुल झालं ते ज्ञान, ओव्हरफुल. तेव्हाच आपण सांगू शकतो, एरवी सांगू शकत नाही. फुल झालं आणि मग ढेकर आली, मग तो म्हणतोय बस. आणि तो म्हणतो मग जाऊ द्या, बुंदी चालली तर जाऊ दे, त्याला द्या म्हणतो. तसं आपल्याला असं इतरांना द्यावं असं वाटतं. तो नारद ब्रह्मविना छेदित ब्रह्माला उद्देशून गायन करीत अत्यानंदाने नाचत नाचत भूलोकी आला. मग ब्रह्मदेवाने त्याला ज्ञान दिल्यानंतर तो नाचत 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 कुठं आला? भूलोकात आला. म्हणजे अनुग्रह कुठं दिला? नारदाला वरती दिला, सत्यलोकामध्ये. तिथं त्याला अनुग्रह दिलाय आणि तिथून तो येऊन आला भूलोकात. बघा आता इथे मेन मेक आहे. भूलोकी नारद सरस्वतीच्या तीरावर उतरला. तेथे व्यास महर्षी त्याला दिसले.
आता व्यास किती मोठे, कोण म्हणतं 17 भागवत त्यांनी 17 पुराणं केली, तसं त्यांचं नाव आहे 18 पुराणाचे करते. पण 17 पुराणे केली आणि 18वं पुराण श्रीमद भागवत केलं त्यांनी. एवढे हुशार. वेदाचे 4 भाग केले त्यांनी, एकच वेद होता, पण त्यांनी सांगितलं लोकांना तो विषय जड जाईल म्हणून 3 भाग केले. त्याचे उपासनाकांड, ज्ञानकांड आणि नाही 4 भाग केले बरं. सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद अशी 4 भाग केले. परत काय केलं, 6 शास्त्र रचली त्यांनी की नाही. 17 पुराणं केली. त्याच्यानंतर काय केलं, रावण जो आहे त्याला ओम नामाचा उपदेश दिला. कोणी? व्यासाने. आणि त्या रावणाचा अहंकार गेला त्यांनी. पण यांना काहीच ज्ञान नाही. यांनी याचं ऐकायचं त्याला सांगायचं, त्याचं ऐकायचं त्याला सांगायचं. ते प्रज्ञावान पण होते, पण काय करतो हे कळत नाही. तुम्ही सार केलेला तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याला चेक करायला. पण मला अशी एक टॅट कळाली घरच्यांकडून की ते चांगलं झालं का. आणि जर आपण म्हणलं ना काही बरोबर नाही झालं, मग ती खाऊन मागणार म्हणणार चांगलं तर झाले. हे असं सगळीकडेच आहे काय. म्हणजे मी म्हणणार मग मी माझं कीर्तन चांगलं झालोच म्हणणार आहे ना, आहे की नाही. याप्रमाणे त्यांना ते कळत नव्हतं काय बोलत होते ते. आणि मग त्यांनी काय केलं, तिथं खिन्न परिस्थितीत बसले होते. व्यास केवढा मोठा माणूस, ज्याने अहंकार घालवला होता. कोणाचा? रावणाचा. वेदाचे 4 भाग केले, 6 शास्त्र रचले, परत 17 पुराणं केली. अजून काय केलं, त्यांचं सामर्थ्य होतं. ते त्यांच्या आईचे पहिले चिरंजीव होते, पण ते लिगली नव्हते. त्या सत्यवतीचं लग्न झाल्यानंतर तिला मुलं झाली होती 2, आणि त्यांचा वंशवेल वाढवायचा होता तिला. तर त्यावेळेला ते दोघं लढाईमध्ये संपून गेले होते. मग तिने विचार केला का गादीवर बसायला कोण माणूस नाही. तर मग त्यांनी काय केलं, व्यासांना बोलून घेतलं, तू माझा ज्येष्ठ सुपुत्र आहे, ह्या माझ्या सुना आहे, इथं वंशवेल वाढला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं मला विचार करायला टाईम द्या. कारण त्यावेळेला त्या लोकांच्या शब्दात पावर होती. जर आईला म्हणले असते ना मी नाही करणार, तिने शाप पण दिला असता, मला विचार करायला टाईम द्यायला. विचार केला, म्हणला नाही म्हणू शकत. मग त्याला 3घांना, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर काका, ही 3 मुलं झाली. म्हणजे पांडवांचा, कौरवांचा वंशवेल सुद्धा त्यांनी वाढवला. एवढा मोठा होता तो माणूस. पण त्याच्या अंतःकरणातला संशय मी कोण येतो गेलेला नव्हता. कारण त्याच्याकडे काय नव्हतं, ब्रह्मनाम नव्हतं. आणि ते ब्रह्मनाम घेतलं तेव्हा ते मास्टर झाले. ते म्हणतात मी ज्ञानांध होतो. चतुर्श्लोकी भागवत, 4 भागवत, तो ग्रंथ घ्या, नसला तर सांगा, मी तुम्हाला आणून देईल. 1033 ओळ्यांचा ग्रंथ आहे. ते म्हटले मी जिथं जायचो ना सभेला, जर कुठे गेलो, सगळे ऋषीवर बसलेले असले तर त्यांच्यामध्ये मलाच मान द्यायचा. मोठा माणूस आला म्हणून अध्यक्षपद कोणाला द्यायचे. त्यामुळे मी अजून हुरळत गेलो. जेवढं आपल्याला शाबासकी देईल ना तेवढा आपला अहंकार गेला पाहिजे. आणि शाबासकी दिला, प्रवचन नाही चांगलं झालं म्हणलं, जर आपण टाईट झालो का समजायचा उपयोग झालेला नाही, आहे की नाही. मग त्यांचा अहंकार वाढत गेला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला माझ्यापेक्षा. पण नंतर ज्या वेळेला कळालं मला समाधान नाही होत. ज्याला त्याला माहिती असतं आपण काय, मन जाणे पापान माय जाणे मुलाच्या बापा. आपल्याला कळतं आपण कसे आहोत, पूर्ण आहोत की अपूर्ण आहोत. त्यांना कळलं. म्हणून सरस्वती नदीच्या तीरावर खिन्न. मला लोक ज्ञानी म्हणतात, पण मला माहिती मी कसं आहे, ज्ञानांध आहे. मला ज्ञान मिळालेलं नाही. त्या अर्थाने नाचला तो नारद ब्रह्मविना छेडीत ब्रह्माला उद्देशून गायन करीत अत्यानंदाने नाचत बोलू आला. आणि ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला बघा, दादांना, गाडगे बाबांना आपण प्रवचन करतो, कीर्तन करतो, तेव्हा त्यांना आनंद होतो. चकवे बाबांना, तुम्हाला पण होता ना आनंद. पोरग मम्मा त्याला नीट मामा म्हणते का आई म्हणते हे बी कळत नाही, तरी आनंद कोणाला होतो. बोलायला लागलो ना, तेच सांगायला जातो, बोलायला लागले ना, याचं कीर्तन ठेवा ना, याचं प्रवचन ठेवा ना, बोलायला लागले ना. तसं तर मग खुश होऊन नारदाला विना दिला. कोणी माहिती का, ब्रह्मदेवाने. ब्रह्मविना गिफ्ट, माझ्यातर्फे तुला सप्रेम भेट. बघा बरं,
गुरुजींनी असं कधी ऐकलंय का तुम्ही गुरुजींनी कोणाला काय भेट दिली म्हणून? उलट गुरुजीलाच भेट द्यायचा असा उलटा मार्ग चाललेला आहे. असा नाहीये संतांचा मार्ग. संतच भेट देतात, गुरुजी शिष्याला भेट देतो. नारद ब्रह्मविनाच्छेदित आल्यानंतर भूलोकी नारद सरस्वती तीरावर उतरला. तेथे व्यास महर्षी त्याला दिसले. त्यावेळी व्यास तर चिंता व संशय यांच्या महापुरात सापडले होते. ज्याला ज्ञान झालं ना त्याला कधी संशय नसतो. त्याला महापूर आला आणि तो मरायला लागला तरी त्याला भीती नाही वाटत मरायची. सांगा बरं, महापूर आला आणि सगळंच मरायला लागले आणि तोही मरायला लागला तरी त्याला भीती वाटत नाही मी मरण म्हणून. का नाही वाटत बरं? सांगा बरं पंचे बाबा तुम्ही. सगळे मारणार आहेत. आता माणसं सर्व दिसते सगळी घाबरलेली, पण ज्याला ज्ञान झालं तो घाबरतच नाही. मी नाही मारणार, कारण तो कधी म्हणजे जन्माला आलाय नाही आणि मारणार पण नाही. मग तो कोण आहे? त्याला ते ज्ञान झालं मी ब्रह्म आहे. मी शस्त्राने कापला जात नाही, अग्नी मला भिजू शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, पाणी मला भिजू शकत नाही, वारा मला वाहू शकत नाही, नेऊ शकत नाही पुढं. असा मी आहे. त्यामुळे त्याला भीतीच नाही. आणि जे स्वतःला देह समजतात त्यांना वाटतं मी भीती आहे. मग त्याला संशय राहत नाही. संशय म्हणजे काय? मी देह आहे, मी कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी आई आहे का बाप आहे. आपल्याला संशय बी नाही. कोण म्हणतंय बाबा, कोण म्हणतंय मामा, कोण म्हणतंय काका, कोण म्हणतंय नाना, कोण म्हणतंय माझा मालक आहे, कोण म्हणतोय माझा विद्यार्थी. तुम्ही आपण त्याला म्हणलं पाहिजे का रे मला संशयात ढकलता? हा एक म्हणतोय ते एक म्हणतोय, नेमका मी कोण आहे? हा झालेला आपला गोंधळ आहे. तसा संशय म्हणजे मी देह आहे का आत्मा आहे, मी कोण आहे, जग आहे का देव नटलेला आहे, ह्या संशयात ते होते आणि ते महापुरात सापडलेले होते. व्यासांनी वेदांचा अर्थ ज्यात गुंफलेला आहे अशी सर्व पुराणे रचली. किती मोठा माणूस होता? कोण संशयात आहे? ज्याने वेदाचा अर्थ ज्यात गुंफलेला अशी सर्व पुराणे रचली, पण त्याच्या मनाला समाधान व शांती लाभली नाही. ते संचित व आशात अवस्थेत असताना, संचित व अंशात अवस्थेत नारद अशांत, ते संचित व अशांत अवस्थेत असताना नारद तेथे आला व त्यांची मनस्थिती पाहून त्यांनी व्यासांना भिवू नका असे सांगितले. नारदाने व्यासांना एकांतात त्याचे मन एकाग्र करायला सांगून त्या 4 श्लोकाची माहिती दिली. शांत आणि त्याला सांगितलं आपण अनुभव घेताना तीच आपली भूमिका आहे. ते गुप्त आहे, ते गुप्त आहे. मग ते ऐकून होतो काय गुप्त आहे ते बघा जाऊ. तेव्हा तो इतका बाहेर काही नाही ऐकण्याचा प्रयत्न करतो तरी बाहेर गेलो विसरूनच जातो. त्यावेळेला जरी तो म्हणला ना माझ्या ध्यानात, हे आपल्या सगळ्यांचा अनुभव. परत आपल्या जोडीदाराला विचारायला लागतं अरे एक शब्द माझा विसरतोय कोणता ते, आहे की नाही. मग त्याला माहिती दिली. संसाराचे पाश छेदून टाकणारे ज्ञान त्या श्लोकात होते. त्या ज्ञानाचा उपदेश नारदांनी व्यासांना दिला. तो सूर्याला कळाला नाही. बघा देतानी सूर्य आता आहे का नाही? बरं सूर्य हे ऊन पडलाय तिथंच आहे का इथं पण आहे? इथं जिथे जिथे प्रकाश आहे तो प्रत्यक्ष आहे किंवा अप्रत्यक्ष. आता अप्रत्यक्ष इथं सूर्याचं काही दिसत नाही, परंतु तो इथे आहेच आहे ना. तो सूर्याला न सांगता कळाला. बाबा एवढं गुप्त आहे. आपल्याला जरी अनुभव दिला ना बाबांनी, सूर्याला नाही कळणार, कोणालाच कळणार नाही, एवढं गुप्त आहे. आता याच्यात लिहिलेलं आहे किती ठिकाणी, किती वाचन करणारे महान पंडित त्यांना नाही कळला. त्या ज्ञानाचा उपदेश नारदांनी व्यासाला दिला. तो सूर्याला कळाला नाही व बाह्य कर्णेंद्रियांना तो ग्रहण करता आला नाही. इथं सुद्धा नाही कळू शकत. हे चामडे, हे कान नाही. कान कशाला म्हणतात हे सुद्धा कळालं नाही. हे चामडे, कान काय, नाक म्हणजे हे नाही. सुगंध जे घेतो कळतं ना ज्याला, त्याला नाक म्हणतात. आता आपण यालाच नाक धरले नाही. ज्याला सुगंध, आणि ज्याला सुगंध कळतो तो देव, पण त्याला म्हटले नाक. आता खरं नाक आपल्याला माहिती नाही, की नाही. त्या कर्णेंद्रियांना सुद्धा तो ग्रहण करता आला नाही. या हृदयातून त्या हृदयात अशा प्रकारे तो बोध दिला गेला.
त्याला आलिंगन देऊन तिचं इकडचं तिकडचं ट्रान्सफर केलं. जसे आम्ही घाटात जाताना ट्रक पाहिले ना खराब झाले, तर इकडच्या ट्रकचं मागचं तोंड आणि तिकडच्या ट्रकचं मागचं तोंड आणून असं ठेवतात आणि मग इकडचा माल सप्लाय करायला. नाही तर तिकडून उचलून आणा, किती हमाल लागतील त्यांना. हां, ते बाटले गॅसचे बाटले असेच देतात, इकडचे तिकडे गाडीत ढकलून देतात. आणि मग त्यांना तो बोध दिला. त्या नारदकृत उपदेशाने व्यासांच्या मनातील संशय चिंता जळून नष्ट झाली. आता आपल्याला काय होतं, मी देह म्हणलं लई जबाबदारी आहे. बरं, आईला मुलाची जबाबदारी आहे, मालकाचं करायचे, सासऱ्याचं करायचे, व्यायांचं बघायचे, हे सगळ्या. पण एका झटक्यात आपण त्याच्यातून सुटला जातो. सगळ्या जळून नष्ट झाली आणि संशय निघून गेला. कारण मी व्यास आहे हाच मेन संशय. मी व्यास आहे का अजून कोणी. बरं, व्यास कोणी म्हणलेले, आपले नाव कोणी, किशोर यांचं नाव कोणी ठेवले, यांनी ठेवले काय, तिसऱ्यांनी त्यांचं नाव ठेवलेले. आणि तिसऱ्यांनी नाव ठेवले आणि हे बी घेऊन तेच पळत सुटलेत काय, किशोर आहे किशोर आहे नाही. व त्यांना पूर्ण शांती व समाधान लाभले. पूर्ण शांती. पूर्ण शांती कशाला म्हणतात, आता पुसणे सांगणे दोन्ही, त्याचं नाव पूर्ण शांती. आता मला काही ऐकायची गरज नाही आणि बाबा मला तुम्हाला काही सांगायची गरज, आता मला काही वाचायची गरज राहिलेली नाही. माझा सगळं, त्याचं नाव हरिओम शांती शांती शांती. बस, सगळे थांबलं त्याचं. असं होतं. आणि चौथी याच्या ठाई काही करणेच नाही, त्याला काही करणं राहिले नाही. आणि ती शांती त्याला मिळाली, समाधान लाभले. शांती मिळाली व समाधान झाले. तुमचे देखील चरण, किंवा आता झाले, आता उठावेसे मना. समाधान झाल्यामुळे उठावंसं येत नाही, काही करा. मग व्यासांनी ते भागवत पुराण शुकमुनीला सांगितले. बघा, आता शुकमुनीला काय सांगितलं, इथं दशलक्षण सांगितलं, सर्ग विसर्ग जा करा, बसा, याचा अभ्यास करीत बसा बरं सगळं. सर्ग विसर्ग स्थान पोषण होती मन्वंतरे हे सगळं सांगितलं. परंतु त्याला जे ज्ञान सांगितलं म्हणजे ह्या परंपरेने आलेलं ते ज्ञान सांगितलं. आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला मनुष्य दिलं शरीर. आलिया मनुष्य देयासी मुक्तीचा दार बनता, मुक्त त्याशी लव निमिष एको दिवशी 84 लक्ष्मीतून सुटू शकतो. ही पापणी खाली वर जाते, खाली ते तेवढ्या टायमात मुक्त होतो माणूस, मोक्ष मिळतो त्याला. आणि हे आपलं मेन कार्य आहे, बाकीची कामं नाहीत. आणि तुम्ही करून बघा, एखाद्या वेळेला नाही गेले ना, तुम्ही काम टाकून जा तरी तुमचं काम होईल. पण तुम्ही घरची म्हणते अशी उलटं पालटं शिकू नका आमच्या घरच्यांना, असं काम टाकून जा म्हणजे. पण त्यांचं काम दुसरं करणार. जनाबाईला म्हटले, सखूबाईला म्हणले पंढरपूरला जायचं नाही, ती म्हणली जाणार. ते म्हणले कशी जातो बघतो. बांधून ठेवली. देव आला, देव तिला म्हणलं तू जा आणि मी स्वतःला बांधून घेतो. ही एवढी शानी आहेत ना, अशी बांधून ठेवली. यांना काम पडलं का तिला सोडायची, एवढी भांडी घास, धुणं धू, अमुक कर, काम झालं का परत बांधून ठेवायची. अशीच आहेत का नाही. जनाबाईनी सखूबाई पंढरपूरून येसपर्यंत देव त्याची ती बाई झाला. ती बाई झाल्यानंतर दुसऱ्या 20 दिवसांनी आली ना सखूबाईने आल्या. म्हणली ही दुसरी सखूबाई कोण, म्हणले आणि मी सखूबाई. ती म्हणती मी सखूबाई. देव आपलं नाटक बी करतो बरं का आपल्याशी, आपल्याला रडवतो, मी सखूबाई. ती म्हणली नाही बाबा मी सखूबाई. घरच्यांना म्हणले. ही पहिले बस ती बी कन्फ्यूज झाली. देवाला म्हणले देवा आता आवरून घे बाबा, नाही तर माझं सगळा कुटाणं होईल. मग त्यावेळेला त्यांच्या घरातली भांडणं बी मिटली. हे कळायला पाहिजे आपल्या डोक्यात, कधी प्रकाश पाडणार. भांडणं मिटली त्यांची. ही सखूबाई आल्यापासून, ती सखूबाई गेली पंढरपूरला आणि ही सखूबाई आल्यापासून भांडणं सुटली. बरं कामं फटाफट व्हायला लागल्या. त्याला काय कामं करायचं, त्याला काय आपल्यासारखी भांडी घासायला लागणार. तो म्हणला भांड्यांनो आपल्या घासून घ्या. ती आपली घासून घ्यायची, पळीला जाऊन लावून घ्या. आता आपली पानं वाटून येईल. आमची सूनबाई भांडी घासती आणि ते मुलीला हे भांडी लावायची काम आहे. ती म्हणते माझं काम धुणे, ही म्हणते माझं झाडू मारणे. म्हणली कामं वाटून घेतलेत का तुम्ही. तसे त्याला कामं वाटून घेतलेली. त्याच्याकडून सगळी कामं, सर्व भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी. त्याला सांगावं पण लागत नाही, आपल्या घरातल्या घरात सांगावं लागतं. आणि अशा प्रकारचं हे ज्ञान भेटल्यानंतर जीवन आपलं सुधरून जातं, आत्मस्वरूपाचा बोध होतो.
आणि आपण ज्याच्याशी बोलू ना त्याचं सुद्धा कल्याण होतं. व्यावहारिक शब्द बोललो तरी तयाचे 20 शब्द. त्यांची भांडणं जरी झाली, मी पाहिलं काल मला एक पाहिलं एकाचं, तर ती जनाबाईची त्यांची भांडणं चालू आहे. जनाबाई काय भांडणं करते, माझ्या हातात काय म्हणले बघू टाकू का तुझ्या. आणि ते कबीर बाबा म्हटले मी एवढ्यासाठी आलो नाही, बाई गौऱ्यासाठी भांडते. ती कशी काय तुझ्या ओळखायच्या म्हणते, बघा ज्या गौऱ्यानं नाव येईल विठ्ठल विठ्ठल. असं घडू शकतं का? असं आज बी घडतं. तुमच्या हिश्श्याचं कोणी नेऊ शकत नाही, तुमच्या प्रारब्धातलं कोणी नेऊ शकत नाही. 20 दिवस माझी गाडी चोरीला गेली होती. मी आपला रोज धंद्यावर दुसऱ्याच्या गाडीवर जायचो आणि मग खायला जास्त घरी घेऊन जायचो. आमच्या घरचे म्हणले आपली गाडी होती तेव्हा नव्हते आली. म्हणलं आता उरलेलं सगळं आनंदाने दिवस काढायचे. त्याच्यामध्ये एक दिवस एक कीर्तनकार आला नाही. बाबा म्हणले महाराज आज तुम्ही कीर्तनकार. म्हणलं पहिलंच कीर्तन 2 तास. ते म्हणले तुम्हाला जेवढं रेटल तेवढं करा. झालं कीर्तन झालं. 4 दिवसांनी गाडी भेटली. त्या गलांड्याजी म्हणायचे बाबा त्यांचा गातावर आला तशी तुमची गाडी आपोआप भेटली. 1 रुपयाचं नुकसान नाही, व्यवहारात सुद्धा नाही. आजार सुद्धा आपले बरी होऊन जातात. आणि आलाय आजार तरी पाहून आलाय आपल्या घरी तो, कारण ज्याशी अपंगिता नाही तो सुद्धा जीव आहे, त्याला सुद्धा द्वेष करत नाही. हो, आपले बाबा म्हटले होते श्रीपाद बाबा मला पारशी लोकांसारखा देह ठेवायचा. पारशी लोकांमध्ये ना गेल्यानंतर देह त्याच्या टांगतात आणि सगळं गुबडं त्याला खावणं. ते म्हणतात अशा जागेवर मी मेलो पाहिजे, माझे कोण नाही पाहिजे. या शरीराचं सुद्धा खाद्य मिळालं पाहिजे. एवढा परोपकार, हय्याधिक बी परोपकार करायचा जाता जाता. कारण ही कोणला देणार आहे, आपण कोण खाणार आहे आपल्याला. गिधाड जरी आपल्याला चावय आली तर गिधाड नाही. देवाला म्हणायचे एवढं 11 रूप घेऊन यायचं काय कारण आहे गिधाडाचं. तू बी कोण आहे, सगळा तू नटलेले असं आपल्याला बोध होतं. या ग्रंथाशी जो आदरीच आहे अथवा जो उपेक्षित आहे किंवा केवळच जे निंदीचे. शेवटचा हा भागवत झाल्यानंतर नाथबाबाला लोक म्हणले तुम्हाला तर लोक नाव ठेवतात तर तुमच्या ग्रंथाला कोण किंमत देणार. ते म्हणते या ग्रंथाशी जो आदरीचे किंवा उपेक्षिजे किंवा केवळच जे निंदीचे तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे भवा. हेच शिकविले आमच्या जनार्दने सर्वाभूती मजची पाहणे. प्रकृती गुणाची लक्षणे सर्वतापन्न मानवे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मिरच्यांमध्ये सुद्धा एक हिरवी मिरची आणि एक थोडी पिवळी मिरची, जरा फिकी दिसायला मिरचीचे पण फरक आहे का नाही. तसं प्रत्येकामध्ये फरक आहे, पण आपण आपल्या बोधावर ठाम राहायचं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आणि बघा नाथबाबा प्रत्येक याच्यामध्ये म्हणतात मी भागवत केलेले नाही, जनार्दन स्वामी माझ्यात घुसले आणि मी केलो. त्यांनी त्यांचं नावच मिक्स करून टाकलं. एका जनार्दनी, एका जनार्दनी, जनी जनार्दनी. आणि आरती कोणी केलेली आहे, रामा जनार्दनी. हे 3 शिष्य प्रमुख होते नाथबाबांचे. बघा त्या तिघांनी स्वतःच्या अस्तित्वाला गुरुजीचं नाव दिलं. ती माऊलीची आरती आहे ना ती रामा जनार्दनी, जनी जनार्दनी आणि एका जनार्दनी. या सगळ्यांनी स्वतःचं अस्तित्वच विसरून झालं. जसं मीठ समुद्रात पडलं का ते समुद्र रूप होऊन जातं. बरं आता मीठ नाही समुद्रात पडलं तरी अहो आपण आता जरी बाजूला असलो तरी की बरं आपल्या घरातली मीठ जरी समुद्राला नाही भेटली तरी कोण येते, मीठ समुद्राचे. त्यांना नेऊ ना काढून आपण जाता जाता आपण बरणीतून घेऊन टाकू पाण्यात, जातील घेऊन. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असो. स्वातीताई काकडे, परत बाबांचा लय 8 तास वाजतो गावामध्ये सप्त्यात कीर्तन वगैरे. त्यांच्या जाऊबाई आहेत. आपल्याला मिळालेला अनुग्रह आपल्या जीवनाचं सार्थक झाले. पार्वतीला भगवान शिव सांगत नाही, महालक्ष्मीला भगवान विष्णू सांगत नाही. ते तुमच्या घरात नांदतय उठका उठन बस का बस म्हणते ते नाम. एवढा बोध आपल्या घरापर्यंत चालत आलेला आहे. ही वास्तूसुद्धा पवित्र झाली. ही वास्तूसुद्धा पवित्र आहे. त्या वास्तूची जी इच्छा होती आज सगळ्यांनी इथं बसा. मी सुद्धा त्यांना म्हणलं जरा हे तुमचं घर जरा आतमध्ये रोडच्या रोडला त्या ताईंच्या घरी करू आपण. ते म्हणले जरा त्यांच्याकडे घटना घडली आपण इकडे येऊ आणि बसू इथं. तर ह्या वास्तूची सुद्धा इच्छा आहे, ही सुद्धा पवित्र होणार वास्तू. तुम्ही दुसऱ्याच्या वावरात कामाला गेले ना त्याचं सुद्धा लॉटरी लागली समजायची. हो, कारण जिथं तुम्ही पाय ठेवाल ती भूमी पवित्र होऊन जाणार आहे. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिन्ही लोक. ज्ञानेश्वरी घेत जायचे याच्यासाठी बघ. आणि आपण काय काय कर्म करतो ना आपल्याला सगळीच माहिती येतं असं नाही. काही नकळत बी आपल्याकडून कर्म होतं. आपण मी असं नाही करणार, मी असं नाही. अरे तुला माहीत नसताना तू काही कर्म करतो. आता ह्या प्रवचनाला बसल्या ना हे मंजुळे अशी याच्यात घुसवत होते बोलता बोलता आणि घुसवले का परत खालून करून वर करत होते.
असं चालू होतं. त्यांना माहित नाही अशी किती कर्म आहेत आपली. हा, अशी किती कर्म आहेत आपली. कोणता एक साबण आहे तो सफेद साबण, डव साबण, तो अंगाला लावला ना तरी किती आंघोळ केली तर असं वाटतं चिकटलेलाच तसा आपण जो आंघोळ आपण जरी कर्म केली तरी काही कर्म असं वाटतात आपल्याला चिकटलेलीच आहेत का काय, पण ती चिकटली नाही. म्हणजे प्रवीणच्या इकडे गेलो, त्यांनी तो दिला साबण, आम्ही आंघोळ केली तरी जाईना. त्याच्या आईला त्याला म्हणलं, त्याला प्रवीण अजून पाणी आण, तर ती म्हणली, त्याची आई म्हणली, अहो बाबा हा साबण असा आहे किती पाणी घेतलं तर अंगावर काहीतरी हाय असंच वाटतं. तसं आपल्याला वाटतं मी काहीतरी कर्म मला चिटकले का काय, आपल्याला काही चिटकू शकत नाही. असं हे आपलं कर्म आहे. असो कर्म सुद्धा ब्रह्म आहे, म्हणून ब्रह्मतेची कर्म आयुष्य बोधा आले जाय असं. म्हणून कर्म ते नैष्कर्म्य धरा. बघा लढाई केलेलं ती समाधी लढाई केली, ती लढाई केलेलं भजन, आणि यांनी भजन केलं तर भजनात यांची लढाई पाहिजे असेल तुम्ही. भजनात लढाई. आता आम्ही एकदा गेलो कीर्तनात तर एकाने 2-3 वेळा असं मान वाकडी केली, तर दुसरा गायक म्हणला, अरे तो म्हणलं का काय 2-3 वेळा झालं, मला येतंय म्हणला, माझ्याकडे सगळं सामान आहे, पेटी आहे, विणा आहे, पकवाद आहे. तो म्हणलं मी पुढं काय म्हणलोय तुला. म्हणजे यांची भजनात सुद्धा लढाई आहे, आणि आपलं लढाईत भजन आहे जनाबाईच्या लढाईत भजन. अशी आपल्या गुरूंची आपल्या कृपा आहे. असो, आणि गुरु सुद्धा शिल्लक नाही राहत बरं का, आणि शिष्य शिल्लक राहत नाही. मीठ पाण्यात पडलं त्यांनी दाखवा शोधून कोणी हे मीठ आहे म्हणून, नाही दाखवू शकत, कारण ते एक जीव होऊन जात. एकारनव झाला तैसा देव झाला ब्रह्म. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवच झाला पायी बरोणिया. आपण म्हणतो हा लय गुणातला आहे, तमग अरे गुण बी नाही, सत्व रज तम नव्हे बाधा हरिभक्ताशी. हरिभक्ता शेवट काय, देवच राहिला. देवभक्तपण तुका म्हणे नाही बिन. देवभक्तपण तुका म्हणे नाही बिन. देव वेगळा नाही, भक्त वेगळा नाही, एकच आहे. अशा प्रकारचं झालेली सेवा आपले काकडे बाबा, काकडे ताई यांच्या योगाने आपलं तेवढेच 1.5-2 तास स्मरण झालं. 2 तास कसं कालपासूनच चालले, उद्या जायचे कसं जायचं कोणालाच माहित नाही. मला माहित नाही कोण. हे म्हणले मी न्यायला येतो, नंतर म्हणले तुम्ही ओतूरलाय मला लेट होईल. मला तिसऱ्यानेच आणून सोडलं. उतरायचं एसटी स्टँडला, ती यांच्याच घरापुढे उतरलो, जावाई घेऊन आले आपल्याला. बघा आपल्याला काहीच माहित नाही, तो घेऊन जातो आपल्याला. आपण मात्र माझा आता हा अनुभव सांगतो का, आता तर मी ताईंना पण सांगितलं, मी आमच्या घरात बसले होते आणि यायचं जायचं काहीच नाही, मस्त रे बाबा, पण काही बोला ना का आपल्याला जायचंय. आणि मी भाजीची पिशवी टाकली, मी बसले मांडीवर, मला असं वाटलं होतं बाबा आता मला हाय तसं उचला, आणि लगेच यांचा फोन. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की.